जाळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। आणि अगरवता करावे दास्य सकळ महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची आता हृदय हे आपुले चौफाळोनिया भले वरी बै सौ पाऊले श्री गुरूंची। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेली ओवी ही ज्ञानियांचा राजा साधकांचा मायबाप कैवल्याचा पुतळा संतांचा शिरोमणी अलंकापूरवासी महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय यांच्या ज्ञानेश्वरीतल्या 4थ्या अध्यायातली 167 क्रमांकाची ओवी ज्यात माऊली म्हणतात, जर तुम्हाला योग्य ज्ञान पाहिजे असेल आणि योग्य ज्ञानाची आवश्यकता तुम्हाला जर तुमच्या जीवनात असेल तर तुम्हाला इतर दुसरीकडे ते ज्ञान कुठंच मिळू शकत नाही। ते ज्ञान जर मिळवायचं तर संताला शरण जावं लागेल आणि संताला शरण जाताना कसं शरण जायचं माहिती आहे का? तरी तनुमनु जीवे तनानं मनानं जीवानं संताला शरण जायचं आणि तनानं मनानं जीवानं संताला शरण जाताना त्यांचं दास्यत्व करायचं, पण दास्यत्व करतानाही ते अगर्वता करायचं, गर्वरहित संताचं दास्यत्व करायचं आणि गर्व त्यागून संताला शरण जायचं। तेव्हाच कुठं जाऊन संत तुमच्यावरती कृपा करतील आणि तुम्हाला ज्ञान देतील। हा या ओवीचा सरळ आणि साधा भावार्थ आहे। इथं प्रश्न असा निर्माण होतो, आपल्याला ज्ञान पाहिजे पण कशा करता? काहीतरी फायदा पाहिजे ना। एखादी गोष्ट बाजारातून विकत घ्यायला चाललो गड्या, पण त्याचा फायदाच माहीत नाही, कशा करता घ्यायची हे तर कळायला पाहिजे। ज्ञान पाहिजे, कशा करता पाहिजे? तर ज्ञान या करता पाहिजे, हा संसार रूपी सागर तरून जायचे प्रत्येक जीवाला। प्रत्येक सामान्य जीव हा या संसार सागरात अडकलेला आहे। संसार सागरात अडकणं म्हणजेच दुःखात अडकणे। कसं आहे, या संसारात सगळ्या बाजूनं तुम्ही पहा, कोणत्याही बाजूनं पहा, इथं दुःखच दिसतं। म्हणून महाराज म्हणतात, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ। रात्रंदिवस तुम्ही तळमळ केली तरी सुद्धा तुम्हाला संसारात दुःखच मिळणार आहे। काय माणूस आटापिटा करतो, काय माणूस जीवाचं रान करतो पहा, आयुष्यभर तळमळ करतो। सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत माणसाची जी तडजोड असते कशा करता? सुखासाठी, बरोबर आहे की नाही? आजच्या अन्नाची शिदोरी जरी झाली तरी उद्याची करत बसतो, कशा करता? सुखा करता। माणूस अख्खं तारुण्य कामात घालवतो, कशा करता? आम्हाला वृद्धपकाळात सुख मिळेल, बरोबर आहे की नाही? मिळतं का वृद्धपकाळात? नाही। माणसाला सुख का मिळत नाही माहिती का? माणूस नेहमी असमाधानी। कधी पहा तुम्ही, ज्याचं घर मातीचं आहे, मातीच्या घरावाला काय करतो? पत्र्याच्या घराकडे पाहतो आणि दुःख करत बसतो। मला जर तसं असतं ना
काय गरज आहे त्याच्याकडे पाहायची? मातीच्या घरावाल्यानं जर ज्याला झोपायलाच काही नाही, ज्याला वरती झोपल्यानंतर अख्खं आकाशच दिसतं अशाकडे जर पाहिलं, फुटपाथवर झोपणाऱ्याकडे जर पाहिलं तर समाधान मिळेल. पण तसं करत नाही. तो काय करतो? पत्र्याच्या घरावाल्याकडे पाहून दुःख करत बसतो. असमाधानी माणूस. ज्यानं पत्र्याचं घर बांधलं तो सुद्धा झोपडीकडे पाहत नाही, तो बंगल्याकडे पाहतो. मला तसं पाहिजे होतं. का? माणसाच्या अपेक्षा कधीच संपत नाही, त्यामुळं दुःख माणसाला सोडत नाही, कधीच दुःख सोडत नाही. एक साधं वाक्य सांगून जाते. एका मनुष्यानं असं म्हटलंय, चालत होतो अनवाणी पायाने काटे असलेल्या रस्त्यावरून, चालत होतो अनवाणी पायाने काटे असलेल्या रस्त्यावरून, आणि मनात खंत होती पायात चप्पल नसल्याची. मनात खंत होती पायात चप्पल नसल्याची, पण समोरून पायच नसलेला व्यक्ती येताना पाहिलं आणि मग जाणीव झाली मी नशीबवान असल्याची. आपल्याला निदान भगवंतानं पाय तरी दिले चप्पल घालण्याकरता, भले चप्पल नसू द्या पायात, पण पाय तर दिले. एखाद्याच्या नशिबात पाय सुद्धा नाही, त्यानं काय करायचं? पण माणूस असमाधानी असतो, परिणाम तर त्याला दुःखच भोगावं लागतं. आणि एकामागून एक संसारात दुःखच येत राहतं. असं वाटलं ना एवढं केल्यानंतर सुख मिळेल, मिळत नाही. बंगला बांधला की असं वाटतं गाडी घेतलं की मला बरं वाटेल. गाडी घेतल्यावरही त्याला काही सुख वाटतं का? नाही वाटत, नाहीच वाटत. संसारात दुःखामागून दुःख, दुःखामागून दुःखच येत राहतं. कसं माहिती आहे का? न संपणारी गोष्ट आणि संसारातलं दुःख दोन्ही सारखंच आहे. कसं आहे? एकदा झालं असं, एका राजानं आपल्या नगरामध्ये दवंडी दिली. त्याला इच्छा होती, त्याची अशी आतुरता होती, आपल्या राज्यात कोण एवढा हुशार आहे त्याला पाहायचं होतं. त्याने अख्ख्या नगरात दवंडी दिली. आणि नगरात दवंडी काय दिली? ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, जो कोणी मला न संपणारी गोष्ट सांगेन त्याला अर्धराज्य दान. अर्धराज्य दान आहे. फक्त काय करायचं? न संपणारी गोष्ट सांगायची. एखादी अशी गोष्ट सांगायची ज्या गोष्टीला अंतच नाही. विचार करा, एखाद्यानं किती विचार करून आला, गोष्ट सांगायला बसला, अशी कोणती गोष्ट आहे गड्या जिला अंत नाही? आमच्या लहानपणी एखाद्याला जर बळच म्हटलं गोष्ट सांग, गोष्ट सांग, गोष्ट सांग, त्याला ती गोष्ट कोणती येत नसली तो काय म्हणायचा माहिती का? बरं सांगतो ऐक. एक होता सांगू, दुसरा होता नको सांगू. सांगू चढला झाडाव, खाली कोण राहिलं? अशी गोष्ट आमच्या लहानपणी सांगायची, 2 मिनिटात संपली. आता मला सांगा, अशी कोणती गोष्ट असेल जिला अंत नाही? अहो कथा लावा ना तुम्ही, 8 दिवसाची काय 12 दिवसाची लावा, शेवट आहे का नाही? प्रत्येक गोष्टीला शेवट आहे. आता यानं अशी दवंडी दिली, जो कोणी मला न संपणारी गोष्ट सांगेन त्याला अर्धराज्य दान आहे. सगळ्यात पहिले डॉक्टर, वकील, इंजिनियर, कथाकार, कादंबरीकार सगळेच आले. सगळ्यांनीच प्रयत्न केला. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. कोणी कितीही सांगू द्या. राजा काय म्हणायचं माहिती का? पुढं काय? पुढं काय? सिंहासनावर बसलेला, पाणी शेजारीच ठेवलेलं होतं. अहो अर्ध राज्याचा विषय तो काय साधा सुद्धा आहे का? विचार तर केलाच पाहिजे. अर्ध राज्य द्यायचं म्हटल्यावर राजा म्हणायचा पुढं काय, पुढं काय, पुढं काय? करता 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 गोष्ट संपायची, पण राजा म्हणायचा पुढं काय? ज्याची गोष्ट होती त्यानं म्हणायचं काहीच नाही. संपलं, घरी जावा, घरी जावा. राजानं असे कित्येक घरी काढून दिले. आणि झालं असं, पुन्हा राजानं दवंडी दिली. त्याला पाहायचंच होतं कोण हुशार आहे. त्यानं पुन्हा दवंडी दिली. पुन्हा दवंडी दिल्यानंतर पुन्हा ते दवंडी देणारे म्हणायला लागले, ऐका हो ऐका, जो कोणी आमच्या महाराजांना न संपणारी गोष्ट सांगेन त्याला अर्धराज्य दान. आता त्याला अर्धराज्य दान आहे. सगळ्यांनी दवंडी ऐकली. जायला मात्र कोणी तयार नाही, कारण सगळेच कंटाळून आलेले होते. राहिले तुमच्या आमच्यासारखे होते. झालं असं, आपल्या गावाच्या कडूसच्या पलीकडं जसा डोंगर आहे ना, अशा डोंगरावरती एक जण गायी चारत होता. एवढा शहाणा होता. गायी चारता चारता त्यानं ऐकलं काहीतरी सांगतायत. तिथून खाली आला. खाली आल्यावर एक आजीला म्हणला, काय हो आजी, हे काय सांगतात बरं नेमकं? काही नाही, न संपणारी गोष्ट सांगितली ना बाबा. आपले महाराज अर्धराज्य दान देणार आहे. पण कशी गोष्ट सांगायची? न संपणारी.
झालं. तो म्हटला मी सांगायला तयार आहे. त्या महाराजांचे जे सेवक होते ते म्हणले बाबा, डॉक्टर येऊन गेले, इंजिनियर येऊन गेले, कथाकार येऊन गेले, कादंबरीकार येऊन गेले, ज्यांच्याकडे विचारांचा साठा असतो ना असे सगळे येऊन गेले. तू गायी चारणार, तुला काय येणार? तो म्हटला मी सांगणार. चला म्हणले. नेलं सोबत. महाराज सिंहासनावरती बसलेला आहे, तो असा खाली बसलेला आहे. तो महाराजांच्या समोर त्याला आसन दिलं, तो आसनावरती बसला. महाराज म्हणले बरं सांगा आता. म्हणे महाराज न संपणारी गोष्ट सांगायची. ठीक आहे म्हणले, सुरुवात करा, पण तुम्हाला अट माहिती आहे ना, त्या गोष्टीला शेवट नको. नाही नाही महाराज, माझ्या गोष्टीला शेवट नाही. बरं म्हणले करा सुरुवात. त्यानं सांगायला सुरुवात केली. आता गोष्ट सांगतोय ऐका बरं, तुमच्या आमच्यासारखं आहे. म्हणायला लागला महाराज ऐका, झालं असं, एक तळं होतं. तळं माहिती ना तुम्हाला? तळ्याच्या काठी एक झाड होतं, भलं मोठं झाड होतं, आणि झाडावरती 1000 पक्षी बसलेले होते. किती? लक्षात ठेवा बरं, 1000 पक्षी त्या झाडावरती बसलेले होते. आणि त्या झाडाच्या शेजारी एक पायवाट होती. महाराज म्हणले बरं पुढं काय? त्या पायवाटेवरून एक सहज व्यक्ती चाललेला होता. बरं पुढं काय? त्यानं त्या पक्ष्यांकडे पाहिलं. बरं पुढं काय? त्याला त्या पक्ष्यांची कीव आली. बरं पुढं काय? त्यानं ओंजळभर धान्य घेतलं आणि त्या पक्ष्यांना टाकलं. बरं पुढं काय? काही नाही महाराज, पहिल्या पक्षाला भूक लागली. बरं पुढं काय? चोचीत दाणा घेतला. बरं पुढं काय? भुर उडून गेला. महाराज म्हणले बरं पुढं काय? तो म्हटला काही नाही महाराज, दुसऱ्या पक्षाला भूक लागली, चोचीत दाणा घेतला, भुर. तिसऱ्या पक्षाला भूक लागली, चोचीत दाणा घेतला, भुर उडून गेला. तरी महाराज म्हणायचे पुढं काय? पुढं काय? पुढं काय? करता 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 कसे तरी महाराजांनी 900 पक्षी वाट लावले. 900 पक्षी वाटेला लावल्यानंतर महाराज म्हणले आता थोड्यावर आलं गड्या. पाण्याचा तांब्या शेजारी होता. पाणी पिऊन पिऊन महाराज म्हणायचे पुढं काय? पुढं काय? पुढं काय? 900 पक्षी गेले. महाराज म्हणले आता शिल्लक किती राहिले? फक्त 100 शिल्लक राहिले. आता तेवढ्यासाठी कशाला अर्ध राज्य द्यायचंय? ठीक आहे. महाराज म्हणले पुढं काय? त्यानं पुन्हा सांगायला सुरुवात केली. पुढच्या पक्षाला भूक लागली, चोचीत दाणा घेतला, भूर उडून गेला. करता 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 झाला असं. तो म्हणला महाराज 999व्या पक्षाला भूक लागली, चोचीत दाणा घेतला. महाराज म्हणले बरं पुढं काय? भूर उडून गेला. महाराज म्हणले आता सांग पुढं काय? तो म्हणला महाराज 1000व्या पक्षाला भूक लागली, चोचीत दाणा घेतला, भूर उडून गेला. महाराज म्हणले हा. किती पक्षी होते? 1000. आता कितवा पक्षी गेला? 1000वा. शिल्लक किती राहिले? काहीच नाही. महाराज म्हणले आता मला सांग पुढं काय? तो म्हटला महाराज काहीच नाही गड्या. परत पहिल्या पक्षाला भूक लागली. महाराज म्हणले असं कर, पुन्हा पहिल्याला भूक लागली, दुसऱ्याला भूक लागली, तिसऱ्याला भूक लागली, पुन्हा 1000 पर्यंत यायचं, पुन्हा तिथून माघारी यायचं. त्याच्यापेक्षा असं कर 50% राज्य तुझ्या नावावर करून देतो, परत काही माझ्याकडे येऊ नको. का? या गोष्टीला शेवट आहे का? नाही. जसा या गोष्टीला शेवट नाही ना, तसा संसारातल्या दुःखाला शेवट नाही. कारण या संसारात दुःखामागून दुःख, दुःखामागून दुःख आणि दुःखामागून दुःखच येत राहतात. कारण सांगते तुम्हाला, संसाराचा गुण दुःख आहे, स्वभाव नाही. संसाराचा गुण दुःख नाही, स्वभाव दुःख आहे. कसं आहे माहिती का? एखादा गुलाबी रंगाचा कापड बाजारातून विकत आणल्यानंतर एकदा ते घातलं आणि घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुवायला टाकलं. तो कपडा, गुलाबी रंगाचा कपडा धुतल्यानंतर मला सांगा त्या कपड्याचा रंग जातो का कपड्यातून सूत बाजूला होतं? कपड्याचा रंग जातो का? रंग हा कपड्याचा गुण आहे आणि सूत हा कपड्याचा स्वभाव आहे. एखादा अवगुणी मनुष्य असेल ना, त्याचा गुण अवगुण बाजूला करून त्याला गुणी बनवता येईल. पण एखाद्याचा स्वभावच वाईट असेल ना, आयुष्यभर प्रयत्न केले तरी त्याचा स्वभाव सुधरू शकत नाही. स्वभावात माणसाचा बदल कधी होऊ शकत नाही. अगदी तसे संसाराचा दुःख हा स्वभाव आहे, गुण नाही. गुण जर असता तर दुःख बाजूला काढून संसार केला असता. पण संसाराचा स्वभाव दुःख आहे. दुःख किंवा संसार या दोन्ही गोष्टी एकच आहे.
त्याच्यामुळं दुःख बाजूला काढून संसार करता येत नाही. संसारातलं दुःख बाजूला काढायचं असेल तर संसारच तरुण जावा लागेल. आणि संसार तरुण जायचा तर योग्य ज्ञानाची गरज आहे. आणि ते योग्य ज्ञान पाहिजे असेल तर संताची गरज आहे. कोणतं ज्ञान? आणि त्यासाठी संतालाच का शरण जायचं? तर माऊली ज्ञानोबरायांच्या दृष्टीने जर विचार केला तर माऊली म्हणतात, माऊलींच्या दृष्टीने विचार केला तर ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी ज्ञानाचे 3 प्रकार सांगितले. पहिलं अज्ञान, दुसरं विज्ञान आणि तिसरं ज्ञान. अज्ञान म्हणजे कसं माहिती का? तुमच्या आमच्या भाषेत येडे असतात ना, ज्यांना काहीच कळत नाही, रस्त्यानं सहज माणसं चालले तरी दगडगोटे मारतात. अशा लोकांना आपण काय म्हणतो? ते अज्ञानी, त्याला काही कळत नाही, त्याच्या काही नादी लागू नका. शहाण्यानं त्याच्या नादी लागायचं नसतं. का बरं? कारण त्या वेड्याची एक खासियत आहे, शहाण्याला मूर्ख बनवू शकतो, पण मूर्खाला तो शहाणा बनवू शकतो का? नाही बनवू शकत. मग विचार करा, समाजात कसं वागावं हे जर आम्हाला वेडे शिकवत नसेल, त्यांनी आपल्याला समाजात कसं जगायचं हे जर ते वेडे शिकवत नसेल, तर विचार करा, त्या वेड्याला आपण जर शहाणं बनायचे मला म्हणून त्यांच्यापाशी गेलो होतो, ते योग्य आहे का? नाही, ते कधीच योग्य नाही. अगदी त्याप्रमाणे माऊली म्हणतात, माऊलींच्या भाषेत वेडे थोडे वेगळे असतात. माऊली काय म्हणतात माहिती का? आम्ही कोणाला अज्ञानी म्हणतो? तैसे पाप पुण्याचे खिचटे, करोनी खाता बुद्धी चेष्टे, कडू मधुर न वाटे तैसे ते गा. ज्याला पापही कळत नाही, पुण्यही कळत नाही, ज्याला योग्यही कळत नाही, अयोग्यही कळत नाही, ज्याला धर्माचं अधर्माचं ज्ञानच नाही, ज्याच्याजवळ काय करावं आणि काय करू नये याचीच बुद्धी नाही, अशाला जर अज्ञानाला तुम्ही शरण गेला तर ते तुम्हाला ज्ञान देणार आहे का? नाही देणार. म्हणून अज्ञानाला शरण जाऊन फायदा नाही. त्याच्यात दुसरा विषय येतो विज्ञान. दुसरा प्रकारे विज्ञान. आता विज्ञानाच्या बाबतीत माऊली बोलताना म्हणतात, विज्ञानाजवळ ज्ञान आहे, पण कसं ज्ञान आहे माहिती का? हा भौतिक सूर्य उदयाला आल्यानंतर आम्ही ज्या भौतिक गोष्टी पाहतो, विज्ञान फक्त त्याच्याच बाबतीत ज्ञान ग्राह्य धरतं. इतिहास थोडाफार विज्ञानाला कळू शकतो, वर्तमानात जे काही चाललंय विज्ञानाला कळू शकतं, पण विज्ञानाला भविष्यही जरी कळत असलं तरी मनुष्याच्या जन्मापासून ते मरेपर्यंत विज्ञान मदत करेल. पण गेल्यानंतर काय? इहलोकीचा अभ्यास विज्ञान करू शकतं, इहलोकीचं ज्ञान विज्ञानाजवळ आहे, पण परलोकाचं काय? त्याच्याजवळ जे ज्ञान आहे ना, त्या ज्ञानानं संसार सागर मनुष्य तरुण जाऊ शकत नाही. म्हणजे विज्ञानाजवळ ज्ञान आहे, पण कसं ज्ञान आहे माहिती का? ते नुसतं म्हणायला ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा फायदा नाही. माऊली म्हणतात, त्याला एक उदाहरण देऊन माऊली सांगतात, जसा मोर असतो ना, मोराच्या पिसावर काय असतात? डोळे. बरोबर आहे की नाही? पिसावर डोळे असतात ना. मोराच्या पिसावर डोळे आहेत म्हणून त्याचे जे खरे डोळे आहेत ना, ज्या डोळ्यांमध्ये दृष्टी आहे ना, त्या डोळ्यांवर पट्टी बांधायची आणि आता म्हणायचं पिसावरच्या सगळ्या डोळ्यांनी मोर चांगलं पाहू शकतो का? नाही पाहू शकत. अगदी त्याप्रमाणे माऊली म्हणतात, मोरांगी विशेषे पिसे असती डोळसे, परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा. मोराच्या पिसावर डोळे आहेत पण त्या डोळ्यांना दृष्टी नाही. विज्ञानाजवळ ज्ञान आहे पण इहलोकीचं ज्ञान आहे, परलोकाचं ज्ञान त्याच्याजवळ नाही. म्हणून विज्ञानी व्यक्तीला सुद्धा शरण जाऊन फायदा नाही. आणि तिसरा प्रकार येतो ज्ञानी. ज्ञानी जर कोणी असेल, परलोकाचं ज्ञान जर कोणाला असेल तर ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान जर पाहिजे असेल तर एक आणि एकमेव व्यक्ती आम्हाला सोडून नेऊ शकतात, ते म्हणजे संत आहेत. संतांना शरण गेलं पाहिजे. आणि संतांना शरण जाताना हे महत्त्वाचं आहे, संतांना शरण जायचंय. त्यांना शरण गेल्यानंतर संत आम्हाला संसार सागरातून तरुण नेऊ शकतात. ते त्यांच्याजवळ अधिकार येतो, त्यांच्याजवळ ती ताकद आहे, पण त्यांना शरण जायचं कसं हे महत्त्वाचं आहे. नाहीतर रावणाच्या अंतकाळी रामानं लक्ष्मणाला त्याच्याजवळून ज्ञान घेण्यासाठी पाठवलं. लक्ष्मण गेला तसाच माघारी आला, रावणानं ज्ञान दिलं नाही का? विचारण्याची पद्धत चुकीची होती, शरण जाण्याची पद्धत चुकीची होती, म्हणून रावणानं ज्ञान दिलं नाही, तो परत माघारी आला. रामप्रभूंनी सांगितलं, जा हात जोड, पाया पड आणि मग ज्ञान माग, ते ज्ञान देतील.
शरण जायचंय, पण कसं जायचंय यालाही तितकंच महत्व आहे. आता शरण जायचंय, संताला कसं शरण जायचं? माऊली म्हणतात, तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. तनानं मनानं जीवानं संताला शरण जायचं. तन मन आणि जीवानं संताला शरण जायचं. आणि यातही पुन्हा अगर्वता करावे दास्य सकळ. संताचं दास्यत्व गर्व रहित असावं, तेव्हा कुठं जाऊन संत तुमच्यावर कृपा करतील. मग तनानं मनानं आणि जीवानं त्यांचं दास्यत्व कसं करायचं? तर तनानं दास्यत्व कसं करायचं? तन म्हणजे शरीर. शरीरानं कसं दास्यत्व करायचं माहिती का? जेवले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करोनी झाडा. संतांनी जेवण केलं, मागे जर पत्रावळ राहिल्या उष्ट्या तर त्या उचलून टाकायचं हे काम आपलंय. ज्याला शरण जायचं ना त्यानं ते काम करायचं. याला म्हणतात शरीरानं सेवा. शरीरानं जर सगळ्यात उच्च पद्धतीची सेवा जर कोणी केली असेल तो कबीराचा मुलगा कमाल. कमालाने शिर खंडूनी आपुले, त्यानं आपलं मस्तक संतासाठी तोडून काढलं. अशी शरीरानं सेवा केली कबीराच्या मुलानं. एकदा झालं असं, ज्ञानोबाराय नामदेवराय आदी संत मंडळी, अनेक संत मंडळी तीर्थयात्रा करत होते. तीर्थयात्रा करत असताना एका दिवशीचा मुक्काम सहज त्यांनी ठरवला, आपण कबीरांच्या घरी करू. नेहमी कबीरदास वारीत येतात. वारीत आल्यानंतर कबीर महाराज नेहमी म्हणतात संताला, कधी जर आमच्या इकडे येणं झालं ना, एखाद दिवस आमच्या घरी या गड्या, तुमची पावलं आमच्या घराला लागू द्या गड्या. नेहमी म्हणतात ना, चला बरं आज आपण कबीरांच्या घरी जाऊ. सगळे संत मंडळी एका दिवशी संध्याकाळी कबीरांच्या घरी मुक्कामा करता आले. संत कबीरदास त्यावेळी घरात होते. संत कबीरांचा मुलगा आहे कमाल. कबीरांनी लहानपणापासून आपल्या मुलाला संत विचार, संत संगत आणि संतांचा महिमा सांगितलाय. संतांच्या कृपेचा महिमा सांगितला. सात्विक लेकरू आहे. सगळे संत मंडळी घरी आले. सगळ्यांचा पाहुणचार झाला. झाल्यानंतर त्यांना या बसा चहा पाणी झालं. झाल्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची वेळ होणार आणि इतक्यात कबीरदास महाराजांची पत्नी कबीरदास महाराजांना आत बोलावून म्हणते, महाराज आपल्या घरामध्ये आज संत मंडळी आले, संध्याकाळचा मुक्काम आपल्या घरात आहे, पण महाराज खंत अशी आहे, आपल्या घरात संतांना पुरेल एवढा शिधा नाही अन्नाचा, त्यात आपल्याला त्यांना जेवण घालायचंय, एवढं आपल्या जवळ अन्न घरात शिल्लक नाही, काहीतरी करावं लागेल महाराज. महाराज म्हणले आत्ताच जातो आणि गावातून दुकानातून सामान घेऊन येतो. ती म्हणली घरात पैसेच नाही महाराज, आता काय करायचं? किती मोठी दुविधा आहे. एवढ्या वर्षाने संताचे चरण आपल्या घराला लागले, संत आपल्या घरी मुक्कामा करता आले, पण आता त्यांना देण्याकरता आपल्या जवळ अन्न सुद्धा नाही. विचारात पडले काय करावं. आणायला जावं शिधा तर पैसे नाही, काय करावं काय करावं. शेवटी कबीरदास महाराज म्हणले बाजारात जातो, गावात जातो, संध्याकाळची वेळे करतो काहीतरी नियोजन. कबीरदास महाराज निघाले. कमाल म्हटला बाबा मी पण तुमच्या सोबत येतो. तू कशा करता येतो? कमाल तू घरीच थांब. नाही नाही बाबा येतो मी तुमच्या सोबत, काही मदत लागली ना तेवढंच करेन. बरं म्हटले काही हरकत नाही. दोघं निघाले. निघाल्यानंतर गावात गेले. सगळे दुकानं बंद झालेले, संध्याकाळची वेळ होती, किराणा मालाचे दुकानं बंद झाले होते आणि त्यांनी ते पाहिलं. आता काय करावं? दुकानदाराला उठवलं तर त्याला त्याच्याकडून घेतल्याच्या सगळ्या सामग्रीच्या बदल्यात पैसे द्यावा लागतील आणि आपल्याजवळ पैसे नाहीत. काय करावं काय करावं. शेवटी त्यांनी असं केलं, म्हणले आता संत घरी आलेत, उपाशी तर काही पाठवता येत नाही, संतांना उपाशी पाठवता येत नाही, म्हणून आपण असं करू, आपण इथून सामग्री घेऊन जाऊ आणि या दुकानदारालाही कळू द्यायचं नाही. मग कसं केलं? त्या दुकानाची खिडकी तोडली. तोडून त्यातून दोघं आत गेले. आत गेल्यानंतर संतांना लागेल तेवढंच सामग्री घेतली. स्वतःच्या पोटाचा विचार केला नाही, फक्त संतांना पाहिजे ना तेवढी सामग्री घेतली, पिशवीत घातली आणि माघारी निघाले. निघाल्यानंतर सहज कमालाचं लक्ष त्या दुकानदाराकडे गेलं. म्हटला बाबा दुकानदाराला झोप लागली. कबीरदास महाराज म्हणले चल मग. बाबा आहोत त्या दुकानदाराचे पैसे असे उघड्यावर पडलेत.
विचार करा, आपण गेलोत, आपण फक्त सामान घेऊन गेलोत, सामग्री घेऊन गेलोत, शिधा घेऊन चाललोत, पण विचार करा आपल्यानंतर एखाद्या चोराने यावं, कारण आपण खिडकी अगोदरच फोडून ठेवली. एखादा चोर आला आणि तो जर आत आला ना, तो आपल्यासारखं शिधा घेऊन जाणार नाही, धान्य घेऊन जाणार नाही, हे मोकळ्यावर पडलेले पैसे आहेत ना तेच घेऊन जाईल. मग आता म्हणले बाबा असं करा, तुम्ही बाहेर जा, खिडकीतून तुम्ही बाहेर जा, मी फक्त त्या दुकानदाराला हात लावून त्याला जागा करतो आणि मी पण येतो. कबीरदास महाराज म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही. कबीरदास महाराजांनी खिडकीतून बाहेर गेले, त्यांनी बाहेर उडी मारली. ते बाहेर गेल्यानंतर कमाल त्या दुकानदाराकडे गेला, त्याला सहज हात लावला. दुकानदार जागा झाला, कमाल माघारी निघाला. जसा कमाल माघारी निघाला, कमाल अर्धा खिडकीतून बाहेर आणि अर्धा आत होता. त्याची मान बाहेर, कबीरांपाशी त्याची मान आहे आणि दुकानदाराच्या हातात त्याचे पाय आहेत. दुकानदारानं तसंच धरून ठेवलं. दुकानदार आत ओढतो, कबीरदास महाराज बाहेर ओढतात. दुकानदार आत ओढतो, कबीरदास महाराज बाहेर ओढतात. दुकानदारही सोडायला तयार नाही, कबीरदास महाराजही सोडायला तयार नाही. दोघे तितक्याच ताकदीनं ओढतात. आता विचार केला कमालानं, म्हटलं बाबा आता जर तुम्ही इथंच असे नादी लागले ना तर घरी संत उपाशी राहतील. एक काम करा, तुम्ही घरी जा, मी पाहतो इथं काय होतंय ते. काय करतील करून करून सुळावरच देतील ना, देऊ द्या म्हणले, पण संत आपल्या घरून उपाशी जाता कामा नये. संतासाठी सुळावर जायला मी तयार आहे. कबीरदास महाराज म्हणले बाळा, संतासाठी तू सुळावर जाशील याचा मला वाईट वाटत नाही, पण मला चिंता एका गोष्टीची वाटते. तू जर आत गेलास, त्या दुकानदारानं जर तुझा चेहरा पाहिला, त्यानं जर तुला ओळखलं तर अख्ख्या नगरात बोभाट होईल, अख्ख्या नगरात बोभाटा होईल की कबीराचा मुलगा कमाल यानं त्या दुकानदाराची चोरी केली. काय चोरी केली तर अन्नाची चोरी केली. कोणा करता केली? संता करता केली. संत उपाशी जातील आपल्या घरातून. कमाल म्हणलं एवढंच ना बाबा, याची कशाला चिंता करता? एक काम करा, अजूनही माझी मान तुमच्या हातात आहे आणि माझे पाय त्या दुकानदाराच्या हातात आहे. एक काम करा, माझी मान तोडान घरी घेऊन जा. कसं काय कोणाला ओळखू येईल मी कोण आहे? शरीर माझं इथंच राहते. चोरी केली म्हणून मला सुळावरही देतील, पण आणि संतही आपल्या घरून उपाशी जाणार नाही, कारण कोणी मला ओळखूच शकत नाही. कबीरदास महाराजांनी डोळ्यातून अश्रू चाललेत तरी आपल्या लेकराची मान कापली आणि ते शीर घेऊन कबीरदास महाराज घरी गेले. कबीरदास महाराज घरी गेले, पत्नीनं पाहिलं, डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत. एकुलतं एक लेकरू, त्याचं ही शीर कापून घरी आणलं, तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा चालल्या तरीही शांत राहिली. सात्विक पत्नी होती, शांत राहिली. संतांनी आपल्या घरातून उपाशी जाऊ नये म्हणून तिनं त्या शिधाचं जेवण केलं, संतांना जेवण खाऊ घातलं. इकडं शीर नसलेलं फक्त धड घेऊन दुकानदार राजाकडे गेला. गेल्यानंतर त्याच्यापाशी त्या धडाला उभं केलं. उभं केल्यानंतर राजा सुद्धा दचकला. आजपर्यंत कधी असं या नगरात घडलं नाही. या नगरात काय कधी कानावरही अशी बातमी आली नाही जे आज घडतंय. काय करावं? महाराज म्हणले आम्हाला न्याय पाहिजे. दुकानदार म्हणला आम्हाला न्याय पाहिजे. ठीक आहे म्हणले, या आपण शरीराला उद्या सकाळी फक्त धडाला, ज्याला शिर नाही ना अशा धडाला उद्या सकाळी आपण सुळावर देऊ. इकडं संतांनी जेवण केलं, संतांनी आराम केला. दुसरा दिवस उगवला. उगवल्यानंतर ते शीर नसलेलं धड सुळावर द्यायला बाहेर आणलं आणि योगायोगानं संत मंडळी पुढच्या प्रवासाकरता निघाले होते. आणि ज्या रस्त्यावरून संत मंडळी चालले ना त्याच्या शेजारी सूळ चढवलाय आणि या सुळावरती ते शीर नसलेलं धड चढवलेलं आहे. योगायोग असा संत मंडळी तिथून चालले, त्या कमालाच्या धडाला सुळावरती चढवलंय. कमालाला समजलं संत मंडळी तिथून चालले, कारण त्यांचा नामघोष चालला होता. पुंडलिक वरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. नामघोष करत करत संत मंडळी चालले होते. कमालाला समजलं संत मंडळी चाललेत. अहो ज्या धडाला शीर नाही ते धड
त्या सुळावरून वरती हात करून संतांना प्रणाम करत होतं, वरती हात करून त्या संताला प्रणाम करत होतं. संतांनी त्या धडाकडं पाहिलं आणि विचार केला, काय सात्विक लेकरू आहे, कोणाचं का असेना पण काय सात्विक लेकरू आहे. संतांची किती किंमत आहे याला, संतांचा महिमा त्याला माहिती आहे. याच धडाला याचं शिर जर आपल्या जवळ असतं ना तर आपण आत्ता जिवंत केलं असतं. जसं संताच्या मुखातून हे वाक्य पडलं, कबीरदास महाराजांनी ऐकलं. ऐकल्यानंतर जवळ आले, म्हणले काय म्हटलात महाराज? म्हणले काही नाही, या धडाचं शिर जर आमच्या जवळ असतं ना तर आम्ही याला आत्ता जिवंत केलं असतं. महाराज खरंच का? खरंच म्हणले केलं असतं. महाराज माझ्या जवळ शिर आहे. कसं काय तुमच्या जवळ शिर आहे? म्हटले हा दुसरा तिसरा कोणी नाही महाराज, माझाच मुलगा कमाल आहे. त्यांनी ते शिर आणलं, मस्तक त्याच्यावरती ठेवलं, त्याच्यावर संतांनी हात ठेवला, जशास तसा कमाल झाला. पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे, कमाल आणि शिर खंडून आपुले याला म्हणतात तनानं केलेली संताची सेवा. शरीरानं संतांची शरणागती अशी करावी. ही झाली तनाची सेवा. कशी? मनानं कशी सेवा करायची? तर मन संताच्या चरणावर स्थिर करायचं. कारण मन एक अशी गोष्ट आहे जी एका ठिकाणी स्थिर कधी राहूच शकत नाही. म्हणून आपल्या सगळ्या दुःखाला कारण जर काही असेल ना तर मन आहे. एका ठिकाणी स्थिर राहतच नाही. इथं बसल्या बसल्या जर आता मी असं म्हटलं, बाबा चला आपल्याला पंढरपूरला जायचंय, चला आता चंद्रभागेत स्नान करू. केलं का स्नान? पुंडलिकरायाचं दर्शन घेऊ. घेतलं का दर्शन? चला महाद्वारात जाऊ, चोखोबारायाचं दर्शन घेऊ, नामदेवरायाचं दर्शन घेऊ, पांडुरंगासमोर उभं राहू, हात जोडू, नमस्कार करू, पांडुरंगाला आलिंगन देऊन चला आता पुन्हा प्रवचनात येऊन बसू. बरोबर आहे का नाही? जो जो पंढरपूरला गेला ना त्याला त्याला तिथलं महाद्वार आठवलं, पुंडलिकराय आठवले, चंद्रभागा माता आठवली. का? इथं बसल्या बसल्या आता आपलं मन तिथं जाऊन फिरून माघारी आलं. कारण हे मन इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे, एका ठिकाणी स्थिर कधी बसतच नाही, बसतच नाही. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. एवढं चंचल आहे ना. नाथ महाराज याच्याकरता नाही, सुभाषितकार मनासाठी म्हणतात, मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम. माकडासारखं मन चंचल आहे, माकडासारखं. किती चंचल आहे? माकडासारखं चंचल आहे. आणि माकड किती चंचल असतं माहिती का? एका ठिकाणी स्थिर राहतं का? या झाडावरून त्या झाडावर, या घरावरून त्या घरावर, इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं, चक्रा नखरा त्याचा चालूच असतो माकडाचा. आणि त्यात माकडाला विंचू चावावा, मग तो काय करेल माहिती का? समाधी लावून बसेल. बरोबर आहे का? आणि त्यातही त्याच्यात भूताचं संचरण व्हावं. बसला आता तो गणपती सारखाच बसला. बसतो का? बसूच शकत नाही. माकड एका ठिकाणी स्थिर बसू शकत नाही, कारण माकडाचा स्वभाव आहे तो चंचलच आहे. कसा आहे माहिती का? एकदा झालं असं, माकडाचा खेळ करणारा मनुष्य आहे. माकडाचा खेळ एखाद्या गावामध्ये दाखवायचा आणि दाखवल्यानंतर त्याच्यातून मिळणारा जो पैसा आहे ना त्यानं आपलं संध्याकाळचं जेवण करायचं. अशी त्याची परिस्थिती आहे. रोज एका गावात जायचं, माकडाचा बोकडाचा खेळ दाखवायचा आणि तो खेळ दाखवल्यानंतर मिळालेलं जे काही पैसा आहे ना त्यातून संध्याकाळच्या जेवणाची सामग्री आणायची. असं त्याचं आयुष्य चाललंय. एका दिवशी सहज त्यानं तो खेळ दाखवण्याकरता शेजारच्या गावात गेला. शेजारच्या गावात तो खेळ दाखवण्याकरता गेला. शेजारच्या गावात गेल्यानंतर झालं असं, खेळ वगैरे संपला आणि संपल्यानंतर माघारी यायच्या वेळेस धो पाऊस झाला. एवढा पाऊस झाला, 2 गावाच्या मध्ये नदी होती. नदी अशी दुथडी भरून ओसांडून वाहते. इकडच्याला पलीकडे जाता येत नाही, पलीकडच्याला अलीकडे येता येत नाही. शिवाय जाण्याकरता मार्ग नाही, येण्याकरता दुसरा काही मार्ग नाही. काय करावं काही कळत नाही. माकडाचा खेळ संपलेला आहे, आपल्या गावात पुन्हा जायचे. काय करायचं त्याला काही कळत नव्हतं. पाऊस थांबला. थांबल्यानंतर नदीच्या काठावर येऊन हा उभा राहिला. पाहतोय समोर, आता मला पलीकडे जायचंय, जाऊ कसं? तिकडं बायका आणि लेकरं पोरं उपाशी आहेत. पलीकडे जाऊ कसं करता करता याच्या डोक्यात एक विचार आला. म्हटला एखादी नाव जर असती ना मी पलीकडे गेलो असतो.
इकडं तिकडं पाहिलं, नदीत एकही नाव नव्हती. नंतर पाणी शांत झालं थोडंसं आणि त्यात एक नाव दिसली. त्यानं जोरात त्या नावाड्याला आवाज दिला, ए नावाड्या इकडे ये. नावाडी तिकडं आल्यानंतर म्हटलं, काय हो महाराज? म्हटलं मला इकडच्या तीरापासून तिकडं जायचंय. बरं म्हटले चला, पण म्हटलं मी एकटा नाही, मग माझ्यासोबत एक माकड आहे आणि एक बोकड आहे, आम्हाला पलीकडे सोड. अगोदर मला म्हणला, आता आम्हाला म्हणतो. नावाडी हुशार होता. नावाडी म्हणला, असे मी नाव नवीन घेतली आणि तुम्ही तिघ जणे न्यायला काहीच हरकत नाही, पण तुमच्या सोबत एक बोकड आहे आणि एक माकड आहे, मी काही तुम्हाला नेऊ शकत नाही. दोघांचा स्वभाव मला चांगला माहित आहे. त्यातही बोकड एकटा असता तर मी घेतला असता, पण माकडाला तर मी घेऊच शकत नाही. त्याच्यामुळं तुम्ही इकडंच राहा. यायचं असेल तर मी तुम्हाला पलीकडे सोडतो, पण या दोन्हींना नाही. अहो म्हणले, त्या माकडाच्या आणि बोकडाच्या तर जीवावरती आम्ही जगतो, आम्हाला तिघांना पलीकडे सोडा. नाही नाही म्हणले, तिघांना काही मी सोडू शकत नाही. बरं मग आता म्हणले, मग तुम्हाला काय वाटतं? म्हणले, मला असं वाटतं तुम्ही काय करावं, त्या माकडाचे दोन्ही हातपाय बांधून टाका. ते दोन्ही हातपाय जर तुम्ही बांधले तर मी तुम्हाला पलीकडे सोडेल. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. त्यानं त्या माकडाचे दोन्ही हातपाय बांधून टाकले, बोकडाला नावेत चढवलं, माकडालाही नावेत टाकलं आणि हाही नावेत उभा राहिला. हा नावेत उभा राहिला. अर्ध्यात नाव गेली. अर्ध्यात नाव जाईपर्यंत हा उभा होता. नंतर तो बसला. पाण्याची धार जास्त होती, पाण्याला वेग जास्त होता. त्याचं लक्ष पाण्याकडे होतं. नावाड्याचं लक्ष नाव वल्हवण्याकडे होतं. पलीकडच्या तीरावरती जाण्याची दोघांनाही आतुरता होती आणि दोघांचंही लक्ष माकडाकडे नव्हतं. अर्ध्यात नाव येईपर्यंत माकड शांत बसलंय. तो काय माकडाचा स्वभाव आहे का? शांत बसणं माकडाचा स्वभाव आहे का? माकडानं विचार केला, अजून जर 15-20 मिनिटं मी शांत बसलो ना, जीव जातोय गड्या, पण मी पलीकडे जात नाही. का? स्वभावच नाही ना आपला तो शांत बसणं. तो काय आपला स्वभाव आहे का? अर्ध्यापर्यंत येईपर्यंत माकड शांत बसलं आणि नंतर माकडानं सुरुवात केली. काय करायचं माहिती का? हातपाय जे बांधलेत ना, इकडून हलव तिकडून हलव, हा पाय इकडं कर, तो पाय तिकडं कर. म्हटलं आता जरा बरं वाटते बरं का. करता करता ज्या दोरीनं त्याचे हातपाय बांधले होते ना, दोरी ढिल्ली झाली आणि जशी दोर ती ढिल्ली झाली, झालं असं माकडानं इकडं तिकडं हातपाय करता करता ती दोर ढिल्ली केली. केल्यावर काहीच नाही. हा मनुष्य इथं बसलेला आहे माकडाचा खेळ करणारा, त्याचं लक्ष पाण्याकडे, नावाड्याचं लक्ष नाव वल्हवण्याकडे. शेजारी माकड आहे आणि त्याच्याच शेजारी बोकड आहे आणि माकडाकडं बोकडाकडं याचं काही लक्ष नाही. झालं असं, ढिल्ल्या झालेल्या दोरीनं तो जो हात ढिल्ला झाला होता, वरतून जसं पाणी यायचं तसं त्या पाण्यासोबत कचरा वाहून यायचा, गवत यायचं. त्यातलंच काही गवत त्या नावेला अडकत होतं. माकडानं काहीच केलं नाही. दोर काही हाताची सोडता आली नाही, काहीच केलं नाही. सहज फक्त त्या नावेला अडकलेला एक काडी घेतली, गवताची काडी घेतली आणि शेजारी असलेल्या बोकडाच्या नाकात घातली. आता मला सांगा, बोकड शांत बसणार आहे का? बसणार आहे का शांत बोकड? अहो जसा बोकड उधळला, सगळ्यांना सरसकट जलसमाधी. कोणामुळं? फक्त माकडामुळं. माणसाचं मन त्या माकडासारखं चंचल आहे. मर्कटस्य सुरापानम. माकडा एवढं मन चंचल आहे. या मनाला स्थिर करून संताच्या चरणावरती लावायचं, संताच्या शरणागतीत लावायचं, संताच्या सेवेमध्ये या मनाला स्थिर करायचं. आणि अशी झाली माणसाची मनानं केलेली संताची सेवा. तनानं सेवा कमालानं केली, मनानं सेवा मन स्थिर करायचं. आणि जीवानं सेवा जर करायची असेल ना, तर ती जीवानं सेवा कशी करायची माहिती का? कोणीतरी सांगतो म्हणून उगाच जबरदस्तीनं संताची सेवा करायची नाही. उगाच महाराजांनी जाऊन सांगितलं संताची सेवा करा, संताची सेवा करा, संताला शरण जा, ज्ञानाची प्राप्ती होईल, संसार सागर तरून जाता येईल, दुःख तुम्हाला सोडून जाता येईल, दुःखातून पलीकडे जाता येईल. महाराज सांगतात म्हणून आपण बळच जाऊन बसायच नाही. तुमची इच्छा नाही, समोरच्याची इच्छा नाही, तरी बळच करायला लागतं.
म्हणूनही ते कार्य करायचं नाही. संताची सेवा जर करायची असेल, संताचं दास्यत्व जर करायचं असेल तर आवडीनं दास्यत्व करायचं. तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. गर्वरहित संतांचं दास्यत्व करायचं. आणि असं जर दास्यत्व केलं, असं जर संताला शरण गेलं तरच संत तुमच्या आमच्यावरती कृपा करतील आणि कृपा करून या संसार सागरातून पहिलं तीरावर नेण्याकरता संत मदत करतील. म्हणून माऊली या ओवीतून म्हणतात, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. तनानं मनानं जीवानं संताला शरण जायचं आणि शिवाय गर्व रहित संताचं दास्यत्व करायचं. मगच संत तुमच्या आमच्यावरती कृपा करतील. असा या ओवीचा यथामती यथाशक्ती मी तुमच्या समोर अनुवाद करण्याचा प्रयत्न केला. असो, आजची आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा 50वा वर्ष आणि या वर्षातली 7व्या दिवसाची प्रवचन सेवा, 7व्या दिवसाची प्रवचन सेवा योगायोगानं माझ्याकडे आली. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या चरणावरती दंडवत करते आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. त्याचबरोबर आयोजक, नियोजक, संयोजकांचे